संजय गांधी निराधार योजना व एकंदरीत निराधार योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे आणि ही अपडेट आहे की बघा, जो मेसेज काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर दाखवलं होतं तुम्हाला 2 दिवसापूर्वी की मेसेज पोर्टलचा पडला होता डिसेंबरच्या हप्त्याचा, पण आता जर आपण पोर्टलवर पाहिलं तर तिथे मेसेज नाही, तिथे आता मेसेज नाही. अशा प्रकारची स्क्रीन जी आहे तुम्हाला दिसत आहे बघा, मी स्क्रीनला पण तुम्हाला वाटल्यास लावतो, हे बघा दिसतंय. अशा प्रकारे आता थोड्या वेळापूर्वीच मी चेक केला आहे, म्हणजे पोर्टलवरील जो मेसेज आहे तो गायब झालेला आहे. वितरणाच्या संदर्भातला डिसेंबरच्या हप्त्याचा जो पडलेला मेसेज होता तो गायब झाला. बघा काय मेसेज पडला होता 2 दिवसापूर्वी, मेसेज असा पडला होता की इथे लिहिलं होतं बघा स्पष्टपणे 23 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान जे आहे पोर्टल बंद राहणार आणि मग त्यानंतर वितरणाची कारवाई पुढे चालू होणार वगैरे वगैरे असं लिहिलं होतं. परंतु आता हा मेसेज दिसत नाही, हा मेसेज हटलेला आहे. मग याच्यातनं 1-2 गोष्टी तुमच्या मनामध्ये साहजिकच आहे की येऊ शकतात, ते म्हणजे वितरण पुढे जाईल का. बघा खरं तर या वितरणाच्या संदर्भात GR आलेलं नाही, पण तरीही पोर्टलवर मेसेज पडला होता. आता हे असं का करतात, आता हे एक रहस्यच आहे. खरं तर माझ्या मते वितरणाला खूप प्रचंड विलंब झालेला आहे आणि या योजनेचं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण पुढे जायला नाही पाहिजे. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की एक तर GR आलेला नाही आणि दुसरा मुद्दा GR आलेला नसून देखील पोर्टलवर अशा प्रकारचा मेसेज 2 दिवसापूर्वी पडणं आणि आता परत तो मेसेज जाणं. आज तर सुट्टीच होती त्यामुळे आज तर वितरणाला काही स्कोप नव्हता, पण मेसेज हटल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की मग वितरण पुढे जाईल का. तर बघा पहिलं तर GR आलेलं नाही आणि मागच्या वेळेस आपण जर पाहिलं नोव्हेंबरच्या हप्त्यात तर 3 एकूण मेसेज पडले होते. पहिल्यांदा एक पडला, त्यानंतर एक, त्यानंतर एक. तर यावेळेस जे आहे बघा, माझ्या मते वितरण पुढे जाईल का, हे टेक्निकल कारण जर असेल तर ठीक आहे, अदरवाईज माझ्या मते वितरण फार पुढे जाणार नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या या विभागाला म्हणजे सामाजिक न्याय विभागाला देखील एक विनंती आहे की लवकरात लवकर वितरण करा आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना जो काही त्यांचा थकीत लाभ आहे तोही वितरित करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे निराधार लाभार्थी आहेत, जे दिव्यांग लाभार्थी आहेत, खास करून त्या दिव्यांग लाभार्थ्यांना देखील वाढीव लाभ जे यावेळेस मिळण्याची जी आहे सरकारने भूमिका घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जेव्हा पण वितरण सुरू होईल तेव्हा तुम्हाला पुरावा जो असणार, वितरणाचा पुरावा मेसेजसहित आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट येईल. तुर्तास ही जी अपडेट होती की आता सध्या मेसेजचा जो काही पोर्टलवरील जो मेसेज दिसतोय आपल्याला तर तो गायब झालेला आहे. तर त्यामुळे फारशी आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. उद्या परवापर्यंत ते सर्व चित्र क्लिअर होईल, त्यावेळेस तुम्हाला मी अपडेट अगदी कमीत कमी वेळेमध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, हा जरी पोर्टलवरचा मेसेज गेला असेल तर त्यामुळे एवढी काही चिंता करायची गरज पडणार नाही. पण तरी देखील सरकारने लवकरात लवकर जे आहे वितरण जे आहे सुरू करावे, जेणेकरून वितरण आणखी फार पुढे जाऊ नये. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.